प्रत्येक महिन्याला स्त्रीला मासिक धर्म येतो. तो साधारणतः काही स्त्रीला 22 दिवसांनी येतो, काहींना 20 दिवसांनी येतो, काहींना 30 दिवसांनी येतो, काहींना 40 दिवसांनी येतो. काही स्त्रियांना रक्तस्राव होतो किंवा योनी मार्गातून ब्लिडिंग होतं किंवा रक्त जातं. ते अनैसर्गिक आपण असं समजतो आणि त्याला आपण म्हणतो डिसफंक्शनल युटेराईन ब्लिडिंग, DUB मेडिकल लँग्वेजमध्ये. समजा एखादं इन्फेक्शन झालं आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये, युटरसमध्ये, ओव्हरीजमध्ये, तरीसुद्धा ब्लिडिंग होऊ शकतं. कोणाकोणाला ब्लड प्रेशर वाढल्यानंतरसुद्धा त्यामधनं ब्लिडिंग होऊ शकतं. ज्यामध्ये आयनचं प्रमाण जास्त आहे, उदाहरणार्थ चिकी म्हणा, खजूर म्हणा, हिरव्या पालेभाज्या म्हणा, या सगळे नाचणीचे पदार्थ म्हणा, या सगळ्यामधले जे पदार्थ आहेत ते जास्तीत जास्त खा. जंक फूड आहे, ऑइली फूड आहे, ते शक्यतो टाळा. तुमच्या टेस्टनुसार समजा काही फायब्रॉइड असेल, पॉलिप असेल किंवा कुठे काही इन्फेक्शन कुठेतरी चालू असेल तर या सगळ्यांची ट्रीटमेंट गायनेकोलॉजिस्ट हे प्रॉपरली करतात आणि त्यामुळे तुम्हाला भीती बाळगायची अजिबात कारण नाही आहे. DUB हा एकदम कॉमन प्रकार आहे आणि तो लगेच आपल्याला त्याची ट्रीटमेंट करता येते. नमस्कार. संवाद आरोग्याच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष सविनय स्वागत. मित्रांनो, विशेषतः हा सेशन जो आहे तो स्त्रियांसाठी आहे की ज्यांना मासिक धर्म येतो. प्रत्येक महिन्याला स्त्रीला मासिक धर्म येतो. तो साधारणतः काही स्त्रीला 22 दिवसांनी येतो, काहींना 20 दिवसांनी येतो, काहींना 30 दिवसांनी येतो, काहींना 40 दिवसांनी येतो. हे जे त्यांचं सायकल चाललेलं असतं किंवा ठरलेलं असतं. पण ह्या 2 मासिक सत्रांमध्ये काही स्त्रियांना रक्तस्राव होतो किंवा योनी मार्गातून ब्लिडिंग होतं किंवा रक्त जातं. ते अनैसर्गिक आपण असं समजतो आणि त्याला आपण म्हणतो डिसफंक्शनल युटेराईन ब्लिडिंग, DUB मेडिकल लँग्वेजमध्ये. तर कधीतरी हे रक्तस्राव जो आहे 2 मेन्सेसच्या मध्ये असतो तो फार भरपूर होतो, भरपूर प्रमाणात होतो. स्त्रीला थकल्यासारखं पण वाटतं. कधीकधी तिला बरेचसे पॅड्स वापरायला लागतात आणि कधी स्पॉटिंग टाईप किंवा फक्त स्पॉट्स दिसतात रक्तस्राव म्हणून. पण कुठलीही गोष्ट दुर्लक्ष करण्याजोगी नाही आहे किंवा इग्नोर करण्यासारखी नाही आहे. या सगळ्यामध्ये याचे जे कॉजेस आहेत किंवा ज्याची कारणं आहेत ती कदाचित कधीकधी प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा असं होऊ शकतं. तर त्याचप्रमाणे कधीकधी युटेरसमध्ये एखादी गाठ असेल किंवा गर्भाशयामध्ये गाठ असते, त्याला आम्ही फायब्रॉइड म्हणतो, त्याच्यामुळे होऊ शकतं. पॉलिप असतं, त्याच्यामुळे होऊ शकतो. हार्मोनल इम्बॅलन्स किंवा संप्रेरकं जी आहेत ती समजा कमी जास्त झाली तरीसुद्धा होऊ शकतं. साधारणतः आपण विचार केला, एखाद्या स्त्रीला ताप आला, भरभरून ताप आला आणि तिला समजा तो डेंग्यू असेल तर त्याचं ब्लिडिंग पण व्हजानामध्ये किंवा योनीमार्गातून होऊ शकतं. आणि समजा एखादं इन्फेक्शन झालं आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये, युटरसमध्ये, ओव्हरीजमध्ये, तरीसुद्धा ब्लिडिंग होऊ शकतं. कोणाकोणाला ब्लड प्रेशर वाढल्यानंतरसुद्धा त्यामधनं ब्लिडिंग होऊ शकतं. तर हे डिसफंक्शनल युटेराईन ब्लिडिंग हे जे आहे याची कारणं आपण ही बघितली. लक्षणं काय असतात? ज्यावेळेला तुमच्या शरीरामधलं रक्त जे आहे ते फार कमी होतं आणि हे रक्त कमी झाल्यानंतर तुम्हाला विकनेस येतो, त्याच्यानंतर तुम्हाला थकवा भरपूर येतो, चक्कर आल्यासारखे वाटते, तुम्ही चक्कर येऊन पडतासुद्धा, भूक कमी होते, तुमचं वजन कमी होतं आणि या सर्वाला कारण हे आहे की तुमच्या शरीरातलं रक्त कमी झाल्यामुळे हिमोग्लोबिन हा जो घटक आहे तो फार कमी होतो. बऱ्याच वेळेला प्लेटलेटसुद्धा या सगळ्या रोगामध्ये कमी होऊ शकतात. आता ही समजा लक्षणं दिसली आणि तर तुम्ही लगेच तुमच्या गायनेकोलॉजिस्टला किंवा स्त्री रोग तज्ज्ञाला कॉन्टॅक्ट करायचा आहे, त्याला ही सगळी केस दाखवायची आहे. मग काही इन्व्हेस्टिगेशन आहेत किंवा काही प्रकार आपल्याला करता येतील तर त्याप्रमाणे एक CBC केलं जातं. त्याचप्रमाणे रक्ताची काही दुसऱ्या चाचण्या असतील, डेंग्यू म्हणा किंवा LFT म्हणा, या चाचण्या केल्या जातात. तसं सोनोग्राफी पोटाची आहे ती फार महत्त्वाची आहे. संपूर्ण पोटाची सोनोग्राफी करणं फार गरजेचं आहे. फक्त रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचं नाही तर संपूर्ण पोटाची सोनोग्राफी करावी. हिस्टेरोसाल्पिंगोग्राफी म्हणून एक प्रकार असतो, त्यामध्ये आपल्याला पूर्णतः त्याचं आपल्याला ज्ञान मिळतं की खरोखरच हा रक्तस्राव आहे हा या सिस्टीमशी किंवा जननेंद्रियाच्या सिस्टीमशी संलग्न आहे का, तीसुद्धा करता येते.
MRI सुद्धा करता येतो, पण एवढं करायची गरज नसते. एवढे सगळे टेस्ट केल्यानंतर बऱ्याच वेळेला डॉक्टरांना कळतं हे कशामुळे असू शकेल. शेवटचं गोष्ट म्हणजे एक DNC म्हणून एक प्रोसिजर आहे, डायलेटेशन आणि क्युरेटाज. याच्यामध्ये काय असतं की जे मटेरियल जो रक्तस्राव आतमध्ये समजा फ्रेश रक्त असेल किंवा गुठळ्या झालेल्या असतील तर ते DNCच्या माध्यमातून ते बाहेर काढलं जातं शरीराच्या आणि ते त्याचं टेस्टिंगला पाठवलं जातं. हे सगळं करताना मित्रांनो, ही जी स्त्री आहे ना ती भरपूर स्ट्रेसमध्ये असते. भरपूर तिला टेन्शन असतं की हे रक्तस्राव कदाचित कॅन्सरचं लक्षण असू शकेल का. तर मी तुम्हाला आज इथे सांगतो 95 ते 99% हे टाईपचा जो रक्तस्राव आहे त्याला आपण डिसफंक्शनल युट्राइन ब्लिडिंग म्हणतो, हा कॅन्सरच नसतो. याचे कारणं वेगवेगळी आहेत, जी कारणं मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर तुम्ही काय करायचं की पहिला मनावरचा जो स्ट्रेस आहे, ताण आहे, तो थोडा कमी करा. आपण चांगले आहोत, निरोगी आहोत अशा रीतीने राहा. ज्यामध्ये आयर्नचं प्रमाण जास्त आहे, उदाहरणार्थ चिकी म्हणा, खजूर म्हणा, हिरव्या पालेभाज्या म्हणा, या सगळे नाचणीचे पदार्थ म्हणा, या सगळ्यामधले जे पदार्थ आहेत ते जास्तीत जास्त खा. जंक फूड आहे, ऑइली फूड आहे ते शक्यतो टाळा आणि तुमचं हिमोग्लोबिन सर्वात जास्त मेंटेन करायचा प्रयत्न करा. आणि जेवढं तुम्ही जास्त स्ट्रेस घ्याल तेवढं ब्लिडिंग जास्त होणार, हा रेशो आहे. त्यामुळे जे आता होतं आहे ते एक्सेप्ट करा. समजा आपलं ब्लिडिंग कमीच होणार हा एक थॉट आपल्या मनामध्ये येऊ दे आणि त्याच्यानुसार तो ब्लिडिंग कमी होऊन जातो. समजा ज्यावेळेला तुमचे टेस्ट येतात डॉक्टरांकडनं आणि मग तुम्हाला जे तुमच्या टेस्टनुसार समजा काही फायब्रॉइड असेल, पॉलिप असेल किंवा कुठे काही इन्फेक्शन कुठेतरी चालू असेल तर या सगळ्यांची ट्रीटमेंट गायनेकोलॉजिस्ट हे प्रॉपरली करतात आणि त्यामुळे तुम्हाला भीती बाळगायची अजिबात कारण नाही आहे. DUB हा एकदम कॉमन प्रकार आहे आणि तो लगेच आपल्याला त्याची ट्रीटमेंट करता येते. या DUBच्या संलग्न त्याची कारणामध्ये आणखीन एक प्रकार आहे, तो म्हणजे फायब्रॉइड ऑफ युटरस. हा बराच कॉमन आहे स्त्रियांमध्ये. याची माहितीसुद्धा आपण घेऊया, पण त्यासाठी आपल्याला पुढील सत्राची वाट बघायला लागेल. तोपर्यंत थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.